तर मंडळी मी माझी युट्यूबची इन्कम व्हिडिओ मध्ये जाहीर करतोय. तर ही आहे माझी युट्यूबची इन्कम. कमेंट प्रणव चव्हाण. माझ्या जिओचं नेम काय आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, मी शुभम नाटेकर आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ती व्हिडिओ म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरची व्हिडिओ. तर ती व्हिडिओ आज आपण बनवतोय. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण इंस्टाग्रामवर पोल टाकलेला, त्या पोलनुसार आज आपण कमेंट वाचायला सुरुवात करणार आहे. क्वेश्चन वाचायला सुरुवात करणार आहे. तर मंडळी, पहिला प्रश्न आहे मृगेश कदम याचा. मी गावी कधी जाणार आहे? तर लवकरच मी गावाला जाणार आहे. गणपतीसाठीच गावाला जाणार आहे, त्याच्या आधी नाही जाणार आहे, पण एक आठवडा आधीच जाणार आहे. त्यामुळे पुढची जी डेट आहे ती तुम्हाला कळेलच लवकर. तर हा होता मृगेशचा प्रश्न. आता याच्यानंतर यश कदम PVT यश 30 याचा प्रश्न आहे, तुझी सगळ्यात पहिली रील कोणती होती? तर माझी जी पहिली रील होती ती लिपस्टिकची होती. तर ही आहे माझी पहिली रील. तर या रील मध्ये मी कसं दिसत होतो बघा. माझा फेसबुकचा दिवशी दिसतोय. तर खूप चेंजेस झाले माझ्यामध्ये. तर ही होती माझी फर्स्ट रील. तर यश लिली कोरेज रुद्रा अशी आयडी आहे. तुला मोकळ्या वेळेत काय करायला आवडतं? तर मला मोकळ्या वेळेत बोलायचं झालं तर मी युट्यूब व्हिडिओ बनवतो. त्याच पद्धतीने तुम्ही बघा, त्यामुळे तुम्हाला माहितीच असेल मी युट्यूबला व्हिडिओ बनवतो. त्याच पद्धतीने मला रायटिंग करायला पण आवडते. मी एक नाटक लिहिलं होतं, एक स्किट लिहिलं होतं छोटंसं. त्याच पद्धतीने मी छोट्या मोठ्या कविता लिहिल्यात, ते अजूनपर्यंत बाहेर नाही आल्यात. जर ही व्हिडिओ 10-12 हजारला गेली, जे जाणं शक्य नाही, तर त्या ज्या माझ्या कविता आहेत त्या पण मी लवकरच बाहेर आणेन. त्याच पद्धतीने मला वक्तृत्वाची आवड आहे, त्यामुळे मी त्या साईडमध्ये पण मोकळ्या वेळेमध्ये करत जातो. त्याच पद्धतीने इंस्टाला रील बनवणं असं काही ना काही चालू असतं माझं. जिज्ञा 1707, तुला या सर्व जर्नीमध्ये सर्वात जास्त सपोर्ट कोणी केलाय? जर मला आता एकच जर्नी सांगत, मी कंबाईन जर्नी सांगतो. माझी युट्यूब, अभ्यास, वक्तृत्व आणि खेळ या सगळ्याचा जर विचार केला ना, तर त्याच्यामध्ये माझ्या पूर्ण फॅमिलीने मला सपोर्ट केलाय. माझे आई वडील, माझ्या बहिणी असो, माझ्या शाळा असो, सर्वांनी मला सपोर्ट केलाय. कारण ज्या वेळेला माझी 10वी होती तेव्हा मला खेळायला जायचं होतं. जिल्हास्तरीय हर्डल्स मध्ये माझी तालुक्यात निवड झाली होती. तेव्हा पण माझ्या घरच्यांनी मला फुल सपोर्ट केला. आता काही दिवसांपूर्वीच बोलायला गेलं तर मला इकडे डोंबिवलीमध्ये एक ऍक्टिंगचं काय बोलतात ते ऑडिशन होत्या. तर त्या ऑडिशनसाठी मला गावावरून इकडे यायचं होतं. तर त्याची परमिशन पण मला माझ्या घरच्यांनी दिली. त्याच पद्धतीने आता जे तुम्ही मला युट्यूबवर बघताय तर त्याच्यामध्ये पण मला माझ्या घरचे खूप सपोर्ट करतात. कारण घरच्यांचा सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. माझ्या बहिणींनी, माझ्या बाबांनी मिळून मला फोन घेऊन दिलाय, परत ट्रायपॉड पण त्यांनीच दिलाय. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट आहे फुल. त्याचबरोबर माझा मित्र परिवार, तुम्ही सर्व यांचा सपोर्ट आहे, म्हणून आज मी इथे आहे. त्याच्यानंतरला यशचाच प्रश्न आहे, 10th नंतर काय करणार? तर भावा, सध्या मी आता PCMB घेतलंय. PCMB IT फॉर्म आता रिलीज होतील. तर IT लागलं तर PCMB आणि IT करतोय मी. आणि पुढचं जे काय आहे माझं शेड्यूल ते मी तुम्हाला लवकरच सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. जयेश आयरे 96, तर शुभम भाऊ, तू जे व्हिडिओ बनवतो युट्यूब किंवा इंस्टावर रील बनवतो, तर ते तू स्वतः एडिटिंग करतो की तुला कोणतरी करून देतं? तर जयेश भावा, त्या सर्व एडिटिंग मी स्वतः करतो. याची जर्नी पण खूप भारी आहे. सुरुवातीला मी अशाच व्हिडिओ टाकायचो, काय पण करून टाकायचो, पण त्याच्यामधून हळूहळू इम्प्रुव्हमेंट येत गेली. आणि आता मी चांगला व्हिडिओ एडिट करतो. मला कोणी शिकवलं नाहीये. मी थोडेफार व्हिडिओ युट्यूबवरून कसे एडिट करायचे ते शिकलोय, बाकी मी स्वतःच एडिट करतो. त्याला कमेंट आहे विवेक पांचाळची, तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कोणती? माझी सगळ्यात आवडती गोष्ट जर क्षेत्रानुसार ती बदलत जाते.
मला क्रिकेट खेळायला आवडतं, कबड्डी खेळायला आवडतं, रनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, हार्डस मध्ये इंटरेस्ट आहे, अभ्यासात थोडाफार इंटरेस्ट आहे, वक्तृत्व क्षेत्रामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, मला नाटकामध्ये इंटरेस्ट आहे. मला एकदा आणि एक ड्रीम आहे माझं, मला एकदा तरी ना पिक्चर मध्ये नाही तर सिरियल मध्ये काम करायचंय, तर ते पण इंटरेस्ट आहे. आणि जो माझा ड्रीम आहे ते मी तुम्हाला आता सांगत नाही, फ्युचर मध्ये सांगेनच काय माझं ड्रीम आहे ते. 30 शुभू 30 याची प्रश्न आहे, तू कोणाकडून मोटिवेट होतोस? मी कोणाकडून मोटिवेट होतो तसं बघायला गेलं तर मी युट्यूबवर पण व्हिडिओ बघून थोडाफार मोटिवेट होतो. कधी कधी घरच्यांना बघून मोटिवेट होतो आणि कधी कधी असाच मोटिवेट होतो. तर असं काही महत्वाचं नाही. त्याच्यानंतरला इट्स तन्मय 567 एज अकॅडमी मधला चांगला मित्र कोण आहे? एज अकॅडमी मधला म्हणजे आताच मी जिथे क्लासला जातो ती, तर तिथला माझा सगळ्यात चांगला मित्र तूच आहेस भावा. इट्स तन्मय माझा मित्र आहे. गणपतीला नोट्स पण देणार आहे तुम्हाला मी गावाला गेल्यावर. आणि रुद्रांश आता नवीनच ओळख झालाय, तो पण एक चांगला मित्र मला वाटला. बाकी पण असे खूप सारे आहेत, आता जास्त ओळख नाही आणि नाव एवढे आठवत नाही म्हणून या दोघांचीच नावं घेतो. त्याच्यानंतरला पूजा दिदीचा आहे, तुला व्हिडिओ बनायला कॉन्टेंट कसा सुचतो? तर खरं सांगतो तर मला कॉन्टेंट सुचत नाही. मी कॅमेरा घेतो आणि जे काय होत जाईल ते करत सुटतो आणि मग हळूहळू आठवतो बाबा ह्याच्यावर आपण बनवू शकतो, त्या विषयावर आपण बनवू शकतो. असं असं करून हळूहळू कॉन्टेंट सुचत जातो, मग त्या पद्धतीने मी तशी व्हिडिओ बनवत जातो. वैष्णवी 0667 ची प्रश्न आहे, तू आतापर्यंत पार्टिसिपेट केलेल्या कॉम्पिटिशन मधली बेस्ट वक्तृत्व स्पर्धा कोणती? जर मी आतापर्यंत पार्टिसिपेट केलेल्या वक्तृत्व स्पर्धांबद्दल बोलायचं झालं तर तालुका लेवलला हिंदी अध्यापक संघटनेकडून जी वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते आणि वेरवलीमध्ये जी वक्तृत्व स्पर्धा होते, कथाकथन स्पर्धा होते, त्या खूप चांगल्या आहेत. आणि जिल्हा स्तरीयवर बोलायचं गेलं तर ओणीमध्ये जी आई आधार केंद्राकडून व्हायची ती, आणि रत्नागिरी जिल्हा सहकारी पतपेढीनुसार होते ती एक. त्यांचं नियोजन मला रत्नागिरी सेवा पतपेढी करून जी होते ती खूप आवडली, कारण त्यांचं जे नियोजन असतं ना ते एक नंबर असतं. मी यावर्षी पहिल्यांदाच गेलो, पण ती मला वक्तृत्व स्पर्धा खूप आवडली. तर मी तुला पण सजेस्ट करेन की तू पण त्या वक्तृत्व स्पर्धेला जा. ही जी कमेंट आहे ती पण वक्तृत्व क्षेत्रामध्ये तिचं चांगलं नाव आहे. तर पुढची कमेंट प्रणव चव्हाण, माझ्या जीएफचं नेम काय आहे? हा मला 7 जीएफ आहेत त्यांची नाव मी तुला पुढे पुढे सांगेन. अजून एकाची कमेंट आहे ती फर्स्टला, ती कमेंट वाचेन आणि त्याच्यानंतर तू सांगेन नाव. वैभव के 2705 वैभव कांबळेची कमेंट आहे, तू क्रिकेट कधीपासून खेळायला लागला आणि तुझा क्रिकेट मधला गुरु कोण आणि फेवरेट प्लेअर? तर मी क्रिकेट खेळायला लागलो काहीतरी 6वीत असताना. त्याची स्टोरी पण एकदम इंटरेस्टिंग आहे. काय झालेलं माहितीये, माझी फिल्डिंग त्यावेळेला चांगली होती तशी, पण काही वेळेला खराब पडत करायचो मी फिल्डिंग, म्हणजे बॉल बी सुटायची माझ्या हातून. तर ना आमच्याकडे कुरण गावामध्ये एक स्पर्धा होती, म्हणजे अशीच मुलांनी आणि भरवलेली. तर त्या स्पर्धेमध्ये ना मला खेळायला घेतलं नव्हतं पहिल्यांदा, कारण मी लहान होतो ना 6वीत होतो. तर तिकडे एक टीम आली होती गावडी नावाची, ते मला अजून आठवतंय की गावडी नावाची टीम आली होती आणि त्या टीम मध्ये फक्त 6 प्लेअर होते, फक्त 6 की 7 प्लेअर होते आणि इकडचे त्यांनी 4 घेतलेलं. तर त्यातला एक मी होतो आणि त्याच्यामध्ये मला विकेटच्या मागे ठेवलेलं आणि तिथे मी फिल्डिंग थोडी चांगली केली, 2-3 असे बॉल बिल पकडले, त्यामुळे त्यांना आवडलं ते. आणि त्यामुळे आपली जी गावातली मुलं होती त्यांना पण वाटलं की बाबा चांगला खेळतोय. तिथून मग माझ्या क्रिकेट जर्नीला सुरुवात झाली. तिथून मग जेव्हा आमच्या गावामध्ये आम्ही खेळायचो, मैदान बनवलेलं, तोपर्यंत सगळं नीट चाललेलं. पण जसं गावचं क्रिकेट बंद झालं ना, म्हणजे गावात खेळणं, तसा जो डाऊनफॉल आहे तो आला असा पूर्ण. तेव्हापासून माझी फिल्डिंग पण खराब झाली आणि बॅटिंग पण लागली तर लागली असं झालं. आणि माझा क्रिकेट मधला गुरु 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 असं सचिन तेंडुलकरच गुरु आहे. फेवरेट प्लेअर आपल्या पंचक्रोशीत बघायचं झालं तर, आणि तो पण वैभव कांबळे पण खूप चांगला खेळतो. त्याच्यानंतरला स्वरूप घावडे 14, तुला युट्यूब का सुरू करावं वाटलं? मला युट्यूब का सुरू करावं वाटलं याची खूप मोठी जर्नी आहे. मी युट्यूब सुरू केलं त्यावेळेला आमच्या गावामध्ये इंटरनेट नव्हतं. मी त्यावेळेला काहीतरी 5वी मध्ये होतो आणि मला युट्यूब सुरू करण्याचं सजेशन कोणी दिलं ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन. ती पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे माझी युट्यूब सुरू करायची. आता सांगतो, तर मी जे युट्यूब चॅनल सुरू केलं ते संदीपा नाटेकर
हिने मला सांगितलेलं. म्हणजे मला युट्यूबवर यायचा कायच माझा विचार नव्हता. युट्यूब काय असतं हे पण मला माहित नव्हतं. मी फक्त व्हिडिओ बघायचो. तर संदीपा दिदी जी होती ती आली, मला बोलली मस्त व्हिडिओ बनवलायस, ही अशी अशी काहीतरी व्हिडिओ बनवलेली मी. ती बोलली युट्यूबला पण टाकत जा. मला कशा टाकायच्या हे पण माहित नव्हतं. तिने एक व्हिडिओ मला टाकून दाखवली आणि त्याच्यानंतरला मी 2-3 व्हिडिओ टाकलेल्या त्या टायमिंगला, ज्या मी रिंगणात नाही बांधवडीत जाऊन टाकायचो. कारण आमच्या गावामध्ये त्यावेळेला इंटरनेट नाही यायचं. त्यामुळे मी बांधवडीपर्यंत माझी बहीण आणि आई त्यावेळेला चालायला जायचे. तर त्यावेळेला ते सकाळी जाताना फोन घेऊन जायचे. त्यामुळे ती व्हिडिओ अपलोड व्हायची. आणि त्या टायमिंगला मला ह्याच्यामध्ये इन्कम बिन्कम काय आहे हे कायच माहित नव्हतं. मी असं करायचं म्हणून करायचो. पण हळूहळू चांगलं होत गेलं आणि आता एवढे चांगले सबस्क्रायबर आहेत माझ्याकडे, खूप आहेत. 11th मध्ये सायन्स, राज हांदे 2008. 11th मध्ये सायन्स घेतल्यावर कसं वाटतंय तुला? आता कसं वाटतंय? गडगड वाटतंय. सध्या तरी गडगड वाटतंय. कारण माझं बॅकग्राऊंड मराठी मीडियम आहे, त्यामुळे थोडंसं काय बोलायला गेलं तर कठीण जात आहे मला. पण द एंड इज बिगिनिंग, अंत असती प्रारंभ. आपण करू. जसं आपली सुरुवात लहान 5वी पासून झालेली 0-0-0 तिथून, तसं आता आपण करू. त्याच्यानंतरला तेजस साळवी 84. रोज एक व्हिडिओ टाक भावा. हा दादा, रोज एक व्हिडिओ टाकेन आता. मला करायचं डेली ब्लॉगिंग स्टार्ट, पण मी टॉपिक शोधतोय. टॉपिक सध्या आठवत नाही, पण लवकरच सुरू करेन मी. रणजित डीजे लवर, तुला कोकण आवडतं का आणि का आवडतं आणि काय आहे? कोकण आवडता का हा प्रश्नच असू शकत नाही. कोकण हा स्वर्ग आहे आणि मी कुठेही जग फिरलो. आता मी काही जग फिरलो नाहीये, पण मी भविष्यात कुठेही जग फिरलो, काही जरी बघितलं तरी माझं जे गाव आहे ना ते सगळ्यात टॉपला राहणार. जर मला कोणी विचारलं की तुझं आवडतं पर्यटन क्षेत्र कोणतं किंवा तुझा आवडता जिल्हा कोणता किंवा विभाग कोणता, तर कोकण हे सगळ्यात वरती येणार, सगळ्यात टॉपला येणार माझ्या लिस्टमध्ये. कारण कोकण म्हणजे स्वर्ग आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वर्ग आहे, म्हणून मला कोकण आवडतं. त्याच्यानंतरला स्वरूप घावडे 14. तू 10th स्टडी कसा केलास? तर मी 10th स्टडी कसा केला हे मी माझ्या एका भाषणामध्ये सांगितलंय. तर तू ते भाषण बघ. मी आता सांगतो की मी 10th स्टडी शॉर्ट मध्ये सांगतो की सुरुवातीला मी 4ला उठायचो. 4ला नाही, 5-5:45ला उठायचो. त्याच्यानंतरला 2-3 महिने 5:45ला उठलो. त्याच्यानंतरला मी 4:30ला उठायला लागलो आणि एंडिंगला 3:30ला उठायला लागलो. आणि मी दिवसभर काहीतरी 4-5 तास अभ्यास करायचो. सकाळचे 3-4 तास आणि संध्याकाळी 1-1.5 तास. बाकी आमच्या शाळेमध्ये पण खूप चांगलं शिकवायचे. हा, पण सकाळी लवकर उठण्याचा मला एक तोटा झाला की काही वेळा जे दुपारनंतरचे तास असतात तेव्हा मला झोप यायची. हे पण मी तुला सांगेन की जर तू सकाळी उठतोयस तर तू ही गोष्ट ध्यानात ठेव, तुझी झोप पूर्ण झाली पाहिजे. नाहीतर जर शिक्षक जे शिकवतात ते तुला कळतच नाही, ही गोष्ट मी तुला सांगेन. त्यानंतरला श्रेया रासम 45. तू तुझं युट्यूब चॅनल कधी चालू केलंस? हा, मी माझं युट्यूब चॅनल लॉकडाऊन मध्ये काहीतरी सुरू केलं. हा, लॉकडाऊन मध्ये सुरू केलं. मी जर्नी सांगितली, संदीप पाहिजे मला सांगितलं असं असतं. त्याच्यानंतरला मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. सुरुवातीचे 1-1.5 वर्ष मी अशाच टाइमपास मध्ये व्हिडिओ टाकायचो, ना एडिटिंग ना काय. त्याच्यानंतरला मी कंटिन्यू हे 2 वर्ष कंटिन्यू आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळा किंवा त्याच्या आधीपासून म्हणू शकतो आपण कंटिन्यू टाकतोय व्हिडिओ. त्याच्यानंतरला आपण हळूहळू चॅनल ग्रो होत गेलं. तुमचा सपोर्ट मिळाला आणि या व्हिडिओला पण तुम्ही तसाच सपोर्ट द्याल. युअर स्पेशल पर्सन, सायली नाटेकरची कमेंट आहे. युअर स्पेशल पर्सन खूप सारे आहेत. आई, बाबा, बहिणी, जिजू, त्यांची फॅमिली, तुम्ही सगळेच माझे फेवरेट पर्सन आहेत. अंशू राहिला, अंशू मेन आहे. तुझा क्रिकेटमधील आवडता खेळाडू कोण? क्वेश्चन बाय यश जाधव जॉन्टी. माझा क्रिकेटमधला आवडता खेळाडू रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली. हे तिघं पण गॉड आपण जे बोलतो, तर ते तिघं पण मला आवडतात. माझे आवडते खेळाडू आहेत ते तिघं. तर अर्जुन कदम आर्ट्सची कमेंट आहे. तुझा आवडता ब्लॉगर कोण? मी अर्जुन कदम. माझा आवडता ब्लॉगर मिस्टर कोकणकर शुभम. थँक्यू भावा, मी तुझा आवडता ब्लॉगर आहे, यासाठी तू एवढं प्रेम दिलास त्यासाठी धन्यवाद. माझा आवडता ब्लॉगर कोकणातला सांगायचं झालं तर मी कोकणी निखिल. कोकणी रानमाणूस तो ब्लॉगर नाही, पण मस्त कॉन्टेंट असतो त्याचा. मी कोकणी निखिल, कोकणी रानमाणूस. यस महाराजा जो आता व्हिडिओ जास्त बनवत नाही, पण तो पण खूप चांगला बनवायचा. एस फॉर सतीश. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे बोलायला गेलं आदित्य जयराचं शॉर्ट ब्लॉगिंग करतो, तर तो पण मस्त मिनी ब्लॉग बनवतो.
आणि इंडियाचा जर सौरभ जोशी, त्याचे पण व्हिडिओ मी खूप बघतो. लहान असल्यापासून जेव्हा माझं चॅनल नव्हतं तेव्हापासून मी बघतो. त्याच्यानंतरला एक युट्यूब चॅनल आहे, आता नाव त्याचं काय होतं ते मला एवढं काय आठवत नाही. मी कमेंट डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन. विश्वासराव आणि कुरूप फॅमिली असं काहीतरी आहे. तर त्यांनी मला 7-8 प्रश्न दिले आहेत एकत्र मिळून. करिअर काय करणार आहे पुढे. तर करिअर बद्दल बोलायचं झालं तर 4-5 रस्ते निवडून ठेवले आहेत. असे 1-2 क्षेत्र आहेत. तर आता बघू त्याच्यामधलं कोणत्या क्षेत्रामध्ये जातो ते. इन विच कॉलेज डू यू स्टडी करंटली. तर सध्या मी घरातच आणि एज अकॅडमीमध्ये स्टडी करतो. पण कॉलेज मी BK बिर्ला कॉलेज कल्याणचं जे कॉलेज आहे तर तिथे ऍडमिशन घेतलंय. गाव बेटर आहे की मुंबई. ऑलवेज गाव बेटर आहे. इथे फेम भेटतो, त्याचे नाव पण भेटत असेल खूप जास्त गावातल्या लोकसंख्येपेक्षा. पण गावाचे सुख आहे, गावाची माणुसकी आहे ती इथे कधीच भेटणार नाही, किती जरी शोधली तरी. तिसरा झाला. चौथा प्रश्न, कोण इन्स्पिरेशन पर्सन आहे ज्याचे थॉट युट्यूब चॅनल सुरू करायचा विचार आला. तर ते इन्स्पिरेशनल पर्सन संदीप आटेकर. हिने मला सांगितलेलं युट्यूब चॅनल सुरू कर म्हणून. कारण त्याच्या आधी आमच्याकडे नीट नव्हतं, त्यामुळे असा काही जास्त मी व्हिडिओ बघायचो नाही. बघितले तर कुकू TV असे काहीतरी जे लहान मुलांचे असायचे ते बघायचो. पण ती होती ती इन्स्पिरेशनल पर्सन जिने मला सांगितलं युट्यूब चॅनल सुरू कर. 5वा प्रश्न, चॅनलमध्ये ग्रोथ कशी झाली. चॅनलमध्ये ग्रोथ कशी झाली तर बघायला गेलं तर माझे पहिले 3 वर्ष हे फुल डाऊन होते. माझी एक व्हिडिओ 10,000ला गेलेली, पण तिशी टाकायची म्हणून टाकलेली, त्यामुळे त्या 10,000चा काही मला फायदा झाला नाही. आणि चॅनल मॉनिटाईज पण झालं नाही त्या व्हिडिओमुळे, कारण ती व्हिडिओ मी अशीच टाकलेली ना. कारण त्यावेळेला मला काही युट्यूबचं नॉलेज नव्हतं किंवा काही नव्हतं. त्यानंतरला जे हे 2 वर्ष होते, म्हणजे मेन ग्रोथ जी झाली माझ्या चॅनलची ती गेल्या वर्षीपासून झाली. जे गावातले लोक आहेत त्यांनी मला फुल सपोर्ट दाखवला. आणि जून पासून जे पावसाचा दिवस असतात तिथून मी स्टार्ट केलं. तर जून पासून माझ्या व्ह्यूज वाढायला लागले. आणि जवळजवळ काहीतरी ऑगस्टमध्ये 10 की 7 ऑगस्टला माझे 10 ऑगस्टला माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले. तो दिवस माझ्यासाठी खूप आवडता दिवस होता. आता येतो लवकरच. त्या दिवशी 1000 झालेले, आता 1500 वाढले. त्यामुळे ग्रोथ चांगली आहे. फक्त आता सध्या व्ह्यूज डाऊन आहेत, लवकरच ते पण वरती येतील. युट्यूब तुझ्या मते अर्निंगचा बेस्ट ऑप्शन आहे का. तर युट्यूब अर्निंगचा ऑप्शन असू शकतो, पण जर तुम्ही लॉंग टर्म साठी चांगला कॉन्टेंट देत असेल तर. आता युट्यूबवरून अशी पण माणसं आहेत जी महिन्याचे 1-1, 1.5 करोड रुपये कमवतात, ज्याच्या मागे त्यांची मेहनत पण खूप आहे. पण युट्यूब असं आहे, चले तो चांद तक वरना रात तक. एखाद्याला फेमस व्हायला ते एक व्हिडिओ पण लागते 30 सेकंदाची, आणि एखादा 50 तासाचे व्हिडिओ बनवला तरी तो कधी फेमस नाही होत. तर त्याच्यामध्ये हार्डवर्क खूप लागतो. माझ्या जसे 4-5 वर्षामध्ये 50-60 होते, तिकडून अचानक 1000 वर आले, तिकडून पुन्हा आता 1500 झाले. आता कसा जो ग्रोथ जाते ते बघूच पुढच्या 2-3 वर्षामध्ये. युट्यूब चॅनल चालू केल्यापासून तुला त्याचा काही बेनिफिट झाला का. हा, इन्कमच्या बाबतीत ते तुम्हाला मी पुढे सांगेन. पण मला बेनिफिट असा झाला, लोक ओळखायला लागली. जी गावातली माणसं होती, आपली माणसं आहेत ती पण ओळखायला लागली, जी आधी एवढे ओळखायची नाही. किंवा आजूबाजूच्या गावातली पण जी माणसं आहेत. त्याच पद्धतीने एकदा मी वेरवलीला गेलेलो, तर तिकडची पण काय माणसं मला ओळखायला लागली. तर हे जेव्हा असं आपल्याला कोणतरी ओळखतं ना आपल्या गावाच्या नावामुळे, आपल्या व्हिडिओमुळे, तर ती फिलिंग खूप भारी असते. आणि बेस्ट 2 प्रसंग मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे मी असंच गावात चाललेलो, आमचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे तिथे, आणि 2 मित्र मला भेटले. म्हणजे ज्यांच्याशी मी जास्त काही बोलायचो नाही, जास्त ओळख नव्हती. ते आले आणि बोलतात, तू शुभम नाटेकर ना, मी तुझ्या व्हिडिओ बघतो. तर ती फिलिंग जी असते ना की भाई आपले व्हिडिओ बघतात आपल्याला सांगतायत, ती खूप वेगळी असते. म्हणजे खूप भारी वाटते त्यावेळेला की बाबा कोणतरी आपल्या समोरून बोलतंय, मला तुझे व्हिडिओ आवडतात. आणि या वर्षीचा एक प्रसंग सांगावासा वाटतो. एक लहान मुलगा होता, तर त्याच्या आई वडिलांसोबत तो तिथे होता आणि मी इथे क्रिकेट खेळत होतो. तो माझ्याकडे सारखा बघत होता. मी विचार करतोय हा माझ्याकडे काय बघतोय, असं आईकडे हा बोट दाखवतोय, हा असं विचार केला. मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे आला आणि बोलला, तू शुभम नाटेकर ना, तू व्हिडिओ बनवतो ना. मी बोललो हा, का रे. तो बोलला, नाही मी तुझ्या व्हिडिओ बघतो, मला तुझ्या व्हिडिओ खूप आवडतात. आणि त्याने माझ्यासोबत सेल्फी काढलेला.
माझ्या आयुष्यातला पहिला तो फोटोग्राफ होता आणि तो जो मोमेंट होता ना तो खूप भारी होता. तेव्हा त्यावेळेला माझ्या हातात फोन नव्हता, त्यामुळे तो कॅप्चर नाही करता आला. पण ती मोमेंट माझ्या आयुष्यातली वन ऑफ द बेस्ट मोमेंट होती. तो मुलगा मला त्याच्यानंतरला कुठे दिसलाच नाही. जर तू ही व्हिडिओ बघत असशील तर नक्की कमेंट कर. तर तो त्याचं सरनेम आय थिंक जाधव असं काहीतरी आहे. तर व्हिडिओ वगैरे असतील तर नक्की कमेंट कर. नवीन युट्यूबर साठी काय मेसेज देशील? मीच तसं नवीन आहे, पण जे नवीन येतात त्यांना हेच सांगेन की युट्यूब मध्ये ग्रोथ आहे, फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, जी माझ्याकडे नाहीये. मी पण त्याच कन्सिस्टन्सीचा शोध घेतोय. भेटली की तुम्हाला पण सांगेन. जे सातत्य, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य हे यशाची गुरुकिल्ली आहे. जेवढ्या सातत्याने तुम्ही व्हिडिओ बनवत राहाल तेवढे जास्त सबस्क्रायबर तुमचे वाढत जातील. आणि कॉन्टेंट, थंबनेल आणि टायटल याच्यावरती फोकस करा. हे जर तुमचे बेस्ट असतील तर व्हिडिओ 100% व्हायरल होणार. तर विश्वासराव आणि कुरू फॅमिलीचे क्वेश्चन झाले ते. प्लीज स्पीक 2 hours अबाउट वर्ड्स फॉर सक्सेस. मला वाटतं जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर तो इगो हर्ट झाला पाहिजे. आणि इगो हर्ट आणि लॉस, ज्या वेळेला तुम्ही अपयशी व्हाल ना त्याच्यानंतर तुम्ही यशस्वी हे होणारच. माझ्या आयुष्यात पण असे खूप प्रसंग आले ज्याच्यामध्ये मी खूप अपयशी झालो, त्याच्यानंतरला यश मला मिळालंय. सांगायचं झालं तर वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये पण माझ्या पहिल्या 7 वक्तृत्व स्पर्धा मध्ये मी एकदम प्रथम क्रमांक मिळवला नव्हता. आणि त्याच्यानंतरला एक टाइम आला की लगातार 3 स्पर्धांमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवला. अभ्यासामध्ये पण तेच झालं माझं. 5वी 7वी 6वी एकदा पण 1 नंबर नाही. नंतरला कन्सिस्टन्सी येत गेली. युट्यूबवर पण तेच झालं. सुरुवातीला व्ह्यूजच नाही गेले, नंतरला सातत्याने व्हिडिओला व्ह्यूज जायला लागले. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अपयशी व्हाल ना, कन्सिस्टन्सी ठेवा, यश 100% भेटणार. क्रीडा क्षेत्रामध्ये पण सेमच आहे. आता पुढचे, ह्या कमेंटसाठी मी थांबलेलो. माझी जीएफ कोण आहे? अभि इंगले ऑफिशियल असा प्रश्न आहे. माझी जीएफ कोण आहे? 7 जीएफचं नाव सांगणार तुम्ही तुम्हाला. पहिली वक्तृत्व, दुसरी युट्यूब, तिसरी, चौथं स्पोर्ट्स, स्टडी, क्रिकेट, कबड्डी, अजून फॅमिली, सगळ्याच गर्लफ्रेंड आहेत माझ्या. खरं सांगायचं तर मी आतापर्यंत एकदा पण माझी एकही गर्लफ्रेंड नाहीये. हे त्रिकाळमध्ये सत्य आहे. बहीण पण बसले माझी कॅमेऱ्याच्या मागे, तिला पण माहिती आहे. कारण मला असं वाटतं की हे सगळे जे आहेत ना ते आपल्या सक्सेसच्या आड येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ते आता कोण काय आपल्याला फायदा नसतो. त्यामुळे जे व्हायचं ते त्या टाइमलाच झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे आतापर्यंत एकदा पण नाहीये, त्या पंचायत कधी पडलो नाहीये मी. तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दादा माझा क्वेश्चन, कोकण लवर यश 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 दादा माझा क्वेश्चन आहे, तुझी स्कूल लाईफ कशी होती? माझी स्कूल लाईफ खूप चांगली होती. आम्ही खूप मजा केली, दंगा केला. आम्ही जे तिघांनी नंबर काढले ना, मी, प्रणव, गौरांग, तिघं पण खूप मस्ती करायचो, खूप धिंगाणा घालायचो, अभ्यास करायचो, पण आम्ही मजा खूप केली. आणि ना माझं एक डिसअपॉइंटमेंट मुवमेंट मला सांगावं वाटतं माझ्या स्कूल लाईफ मधला, ज्यामुळे मला सगळे शिक्षक ओरडले. तरी पण मी काही सुधारलं नाहीये अजून पण. ती म्हणजे माझ्या केसांवरती खूप प्रेम आहे. मला माझे केस अशी मोठी ठेवायला खूप आवडतात. आणि शाळेमध्ये हे चालत नाही, तर मला शिक्षक दरवेळेला ओरडायचे, केस काप, केस काप, केस काप. आणि त्या टायमिंगला मी जास्त वेळेला केस कापायचो नाही. कापले तरी पण माझ्या वरती केस मोठी असायची. तर ती एक डिसअपॉइंटमेंट मुवमेंट होती माझ्यासाठी, जी मी कदाचित भविष्यामध्ये बदलायचा प्रयत्न करेन. कारण मला केस कापणं कधी आवडतच नाही. आवडलं तरी असे जरा मस्त मोठे केस ठेवायला आवडतात. त्यामुळे माझ्या स्कूल लाईफ मधली ही सगळी डिसअपॉइंटमेंट मुवमेंट होती. बाकी सगळं मी चांगलं केलं, मस्ती बिस्ती पण खूप केली, पण ही डिसअपॉइंटमेंट मुवमेंट होती माझ्या आयुष्यात. त्याच्यानंतरला महत्वाचा प्रश्न, माझं युट्यूब इन्कम किती? मी युट्यूब चॅनलवरून किती पैसे कमवतो? किती कमवतो? तर लाखात कमवतो, करोडोत कमवतो, अब्जात कमवतो, हजारात कमवतो, की 100-200 मध्ये कमवतो? तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी युट्यूब इन्कम. होय, मी माझे युट्यूब इन्कम लाईव्ह टीव्हीवर आता दाखवणार आहे. तर माझी युट्यूब इन्कम आहे, तर मंडळी मी माझी युट्यूबची इन्कम व्हिडिओ मध्ये जाहीर करतोय. तर ही आहे माझी युट्यूबची इन्कम. मला दिसतच असेल, नाही तर बाजूला मी स्क्रीनशॉट लावेल. तर मंडळी मी युट्यूब वरून कमवले
0 रुपया. आणि ते का ते पण सांगतो. माझ्या वॉच टाइम आहे 1750 आणि वॉच टाइम लागतो 4000चा. या कारणामुळे मी अजून युट्यूब वरून 1ही रुपया कमवलेला नाहीये. पण तुमच्यासारखी माणसं कमवले ते युट्यूब वरून, तेच माझ्यासाठी खूप आहे. लव्ह यू सो मच. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक गाणं, यारा तेरी यारी को हमने तो खुदा माना, तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही, ही दोस्ती तुटायची नाही. मंडळी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जर प्रश्न राहिले असतील तर लगेच या व्हिडिओला प्रश्न टाका. जर 30-40 प्रश्न आले तर नक्कीच पार्ट 2 येईल. धन्यवाद.